जागा नाही आतमध्ये सगळी काढणार बाहेर आता परत बाहेर काढणार सगळे आतल्या नवस्करी बसवायला लागल्या काय होणार नवस्करी बसायला लागल्या काय होणार मला हलवू नका मला हलवू नका मला दाखवू नको मला दाखवू शिवराज म्हणते इकडे
शिवराज तू मोकळा उभा असतो तरी आडवा उभा राहा नाही तर मला कोणी आता नमस्कार नमस्कार तेवढं आत घ्या तेवढं घ्या याला तुम्ही लवकर बाहेर येऊ दे घ्या या बसून तिथं मागणं बाहेर टाकून नका आत बघा कोणी मागणं टाकायला आत आत बघायला आत बघायला आत बघायला आत आहे तिकडे वाट द्या गेलं तिथे मागं सरकून घ्या हे माझा कोण आहे रे हो कसला आहे काय करता इथे वाट नाही याला पाय लागतात का नाही लागत खाली बसा खाली
कसं असं नाही बावधनच्या बगाड यात्रेसाठी बगाड्या निश्चित करण्यासाठी माझा बाबा कोण कुठं बी सरकत माझ्या हातात राहिला नाही जावं बसा हो मी आता सांगतो राशीद डाळा कुठे परत जाईल ऐक जरा सुरू झाल्यावर तुला देतो नंतर थांब पुकारा सुरू ते महेश संदीप काका प्रशांत 2 मिनिटं देऊ मित्रा
सांगत नाही पाहिजे आज होळी पौर्णिमा. रात्री 12 वाजून गेलेले आहेत. बावधनच्या बगाडासाठी बगाड्या निश्चित करण्यासाठी सर्व भैरवनाथाचे भक्त नाथांच्या मंदिरामध्ये जमा झालेले आहेत. आपण पाहत असाल अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये हा विधी या ठिकाणी सुरू आहे. पुजारी प्रत्येक नवस्काराच्या नावानं देवाला कौल लावतायत. थोड्याच वेळामध्ये नवस्कारांचा पुकारा सुरू होईल आणि एकेका नवस्काराच्या नावानं देवाला कौल मागितला जाईल आणि त्यानंतर ज्या भक्ताला उजवा कौल मिळेल त्याला या वर्षीच्या बगाड्याचा मान मिळणार आहे. काशी खंडाचे क्षेत्रपाल भैरवनाथ आणि माता जोगेश्वरीचं हे मंदिर. प्रसादासाठी 61 जण बसलेले आहेत. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये 22 जण आहेत आणि बाकीचे सगळे बाहेरच्या मंडपात बसवलेले. 1 नंबर गणपत आनंदराव गायकवाड, 2 नंबर जयदीप चंद्रकांत पिसाळ, 3 नंबर रामचंद्र खाशाबा ठोंबरे, 4 नंबर अमर नामदेव जांजुर्णे, 5 नंबर शुभम रवींद्र तरटे, 6 नंबर आनंदा विश्वास पिसाळ, 7 नंबर आनंदा मारुती ढेबे, 8 नंबर भाऊसाहेब जगू कचरे, 9 नंबर सचिन पुंडलिक देशमुख, 10 नंबर विजय विष्णू तरटे, 11 नंबर अमोल किसन ठोंबरे, 12 नंबर प्रकाश मारुती गाडवे, 13 नंबर सूरज दोंडीराम कुंभार, 14 नंबर अमोल मारुती पिसाळ, 15 नंबर सुशील वसंत नायकवडी, 16 नंबर प्रीतम महादेव उंबरकर, 17 नंबर लक्ष्मण सुधाकर नायकवडी, 18 नंबर लालसिंग यशवंत मांढरे, 19 संदीप सीताराम राजपुरे, 20 नंबर रमेश ज्ञानेश्वर ठोंबरे, 21 नंबर सुधाकर केशव नायकवडी, 22 नंबर सूरज शरदराव कदम, 23 नंबर निकेश चंद्रकांत अनपट, 24 नंबर गणेश रामचंद्र भोसले, 25 नंबर प्रल्हाद महादेव पिसाळ, 26 नंबर ऋषिकेश भास्कर पिसाळ, 27 नंबर गणेश बाळकृष्ण जायकर, 28 नंबर सचिन भिकाजी नानावरे, 29 तेजस दिलीप मांढरे, 30 नंबर सुरेश किसनराव भोसले, 31 नंबर रमेश मदन पिसाळ, 32 नंबर योगेश सुहास वेदपाठक, 33 नंबर संजय सोपान कोळपे, 34 नंबर आकाश अशोक पिसाळ, 35 नंबर संदीप हिंदूराव ठोंबरे, 36 नंबर धनंजय मारुती पिसाळ, 37 नंबर विठ्ठल सोपान कदम, 38 नंबर सिद्धेश संदीप पिसाळ, 39 नंदकुमार धनाजी भोसले, 40 नंबर युवराज हिंदूराव जांजुर्णे, 41 दत्तात्रय व्यंकटराव अनपट, 42 युवराज शंकर रासकर, 43 जीवन विलास पिसाळ, 44 चेतन गजानन पिसाळ, 45 अभिजित मदन नानावरे, 46 अमोल अरुण पवार, 47 तानाजी सदाशिव ठोंबरे, 48 शैलेश बाजीराव भोसले, 49 संभाजी रामचंद्र कोळेकर, 50 शिवप्रसाद कृष्णाजी काने, 51 विकास विठ्ठल पिसाळ, 52 लक्ष्मण पांडुरंग मेनबुदले, 53 केशव अरविंद भोसले, 54 सुनील निळकंठ यादव, 55 शांताराम सखाराम चव्हाण, 56 भाऊसाहेब मारुती रासकर, 57 नंबर अशोक नारायण दाभाडे, 58 नंबर किरण बाळासाहेब जाधव, 59 विक्रम दिलीप राऊत, 60 नंबर किशोर सुभाष अनपट,
61 नंबर सुरेश विलासराव पिसाळ असे 61 जण बसलेले. अजून वाढले या कार्यक्रमाला खालच्या पायरीवर आणि पायरीवर यंदा बगाडाच्या कौलासाठी 61 नवसकरी बसलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये पुजारी एकेका नवसकऱ्याच्या नावाने पुकारा सुरू करतील. बौद्धांचं बगाड म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम. तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन यामध्ये वर्षानुवर्षे अखंडितपणे सुरू असणारी ही परंपरा याही वर्षी रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी बगाड यात्रा संपन्न होतीये. शनिवारी 7 मार्चला देवांचं लग्न आणि शाही छबिना आणि 8 मार्चला नाथांचं बगाड असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. काशी खंडाचे क्षेत्रपाल भैरवनाथ आणि आईसाहेब माता जोगेश्वरी यांच्या या मंदिरामध्ये काशीनाथाचे चांग भलेच्या गजरामध्ये हा पवित्र विधी या ठिकाणी संपन्न होतोय. एका नवसकऱ्याच्या नवस्फूर्तीसाठी सबंध गाव जवळपास महिनाभर या यात्रेच्या निमित्तानं झटत असतो. अशी ही आगळी वेगळी परंपरा. या यात्रेतलं प्रत्येक गोष्ट ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वतःचं वेगळेपण जपणारी आहे. आज होळी झाली. होळीच्या दिवशी संध्याकाळी नाथांना कौल लावला जातोय. त्यानंतर गावातील सुतार मंडळी बाहेर मंदिराच्या प्रांगणामध्ये बगाडचं साहित्य तयार करण्यासाठी कार्य करत आहेत. आणि चतुर्थीच्या दिवशी शनिवारी या नाथांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बगाडाचा गाडा ग्रामस्थ मंडळ उभा करतात आणि त्यानंतर नाथांच्या शाही छबिन्याला सुरुवात होते.
काय करतोय? या बगाड यात्रेमागची पार्श्वभूमी किंवा पौराणिक कथा जर सांगायचं झालं तर केदार विजय ग्रंथामध्ये या बगाडाचा उल्लेख आढळतो. दख्खनचा राजा ज्योतिबा आणि या ज्योतिबाचे सरसेनापती भैरवनाथ दक्षिणेकडे दैत्यांचा संहार करण्यासाठी केदारनाथांनी स्वारी केली आणि केदारनाथांच्या सैन्याचं सेनापतीपद हे भैरवनाथांना देण्यात आलं होतं. या नाथांच्या सैन्यामध्ये चोपडाई, मोगलाई यासारख्या देवदेवता सुद्धा होत्या. रत्नासूर राक्षसाला अशाच एका युद्धात चरपटांबा अर्थात चोपडाई देवीने गळ टोचून मारले आणि त्याला एका काठीला टांगून नाथांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आणून टांगून ठेवले. त्यावेळेस तो रत्नासूर या सर्वांचा करता करविता असणाऱ्या भैरवनाथांना शरण आला आणि त्यांनी नाथांकडे उशाप मागितला. नाथांनी त्याला प्रसन्न होऊन मुक्ती दिली आणि कलियुगामध्ये जो जो भक्त तुझ्याप्रमाणे मला शरण येईल, माझी प्रार्थना करेल, माझे मनोभावे भक्ती करेल, त्याला मी प्रसन्न होईल असा वर त्या रत्नासुराला दिला. त्याच घटनेची आठवण म्हणून कलियुगामध्ये नाथांना नवस करण्याची आणि त्यांचे बगाड घेण्याची प्रथा अनेक ज्या ठिकाणी नाथांची जागृत स्थानं आहेत त्या ठिकाणी संपन्न होते. पण बावधनच्या बगाडाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बावधनचं हे बगाड गाडी बगाड म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून या यात्रेचा नावलौकिक आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कधीही खंड न पडलेली अखंडितपणे सुरू असणारी ही बगाड यात्रा आहे. अनेक सामाजिक संकट आली, अनेक नैसर्गिक संकट आली, पण त्यातूनही या नाथांच्या भक्तांनी नाथांची ही सेवा ही अविरतपणे सुरू ठेवलेली आहे. हे या यात्रेच्या एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण आजही बघताय, आज शेकडो वर्ष सुरू असणारी ही यात्रा आजही तितक्याच उत्साहामध्ये हे भक्त मंडळी साजरी करतात. दिवसेंदिवस या यात्रेचा उत्साह वाढतच चाललेला आहे. महाराष्ट्रभरातून अनेक भक्त या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं बावधनला भेट देत असतात आणि या बावधनच्या यात्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर हे बगाड ओढण्यासाठी धिप्पाड, खिलार, बैल ही मंडळी वर्षोनवर्ष पाळतात. एका वेळेला 12 बैलांच्या साह्याने हे बगाड ओढलं जातं. महाराष्ट्रभरात मोठ्या मापाची आणि देखणी खिलार बैल जर पाहायची असतील, एका ठिकाणी एवढी बैल जर पाहायची असतील तर बावधनला बगाडाच्या दिवशी नक्कीच भेट द्यायला हवी. सुमारे 500 ते 600 मोठे धिप्पाड बैल या बावधनकरांनी आजपर्यंत सांभाळलेले आहेत. आता बावधनच्या बगाडाच्या कौलाला सुरुवात होते. आपण बगाड यात्रा बावधनच्या माध्यमातून हा सोहळा आपणापर्यंत थेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
काय आलं बाहेर हां बाहेर काय आलं तुम्ही सांगा रामचंद्र ठोंबरे नाथसाहेब महाराज त्यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 4 अमल काजूरने यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 5 शुभम तरते नाथसाहेब महाराज त्यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 6 आनंद विश्वास पिता नाथसाहेब महाराज यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 7 आनंदा देवे नाथसाहेब महाराज यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 8 भाऊ कचरे नाथसाहेब महाराज यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 9 नाथसाहेब महाराज यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 10 यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 11 अमोल कोल्हे यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 12 प्रकाश काळवे यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 12 सूरज कुमार यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 13 अमोल मारुती पिसाळ यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 15 सुशील नाईकवडी यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 16 प्रीतम मुंबरकर यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 19 संबित राजपुरे यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 20 रमेश चौधरी यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 21 सुधाकर नागवडी यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 22 सूरज कदम यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 23 निकेश अनपट यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 24 गणेश भोसले यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 25 प्रल्हाद पिसाळ यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 24 ऋषिकेश पिसाळ यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 27 गणेश जायकर यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या बोला महाराज नंबर 28 सचिन ननावरे यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 29 तेजस मांढरे यांच्यावर बघा याचा उद्भव प्रसाद्या न्यायाचा डावा प्रसाद्या नंबर 30 सुरेश भोसले
सुरेश गोष्टे यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 31 रमेश पिसाळ. रमेश पिसाळ नंबर 31 रमेश पिसाळ यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 32 योगेश वेद पाठक. योगेश वेद पाठक यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 33 संजय कोळपे. संजय कोळपे यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 34 आकाश पिसाळ. आकाश पिसाळ यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 35 संदीप ठोंबरे. संदीप ठोंबरे यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 36 धनंजय पिसाळ. धनंजय पिसाळ यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 37 विठ्ठल कदम. विठ्ठल कदम यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 38 सिद्धेश पिसाळ. सिद्धेश पिसाळ यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 39 नंदकुमार भोसले. नंदकुमार भोसले यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 40 युवराज जांजुर्णे. युवराज जांजुर्णे यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 41 दत्तात्रय अनपट. दत्तात्रय अनपट यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 42 युवराज रासकर. युवराज रासकर यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. नंबर 43 जीवन पिसाळ. जीवन पिसाळ यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बोला महाराज. नंबर 44 चेतन पिसाळ. नंबर 44 नंबर 44 चेतन पिसाळ. चेतन पिसाळ यांच्यावर बघायला याचा उजवा प्रसाद द्या, नायाचा डावा प्रसाद द्या. बरे अमोल पवार. अमोल पवार सत्तेचाळीस तानाजी ठोंबरे. शैलेश भोसले. 49 संभाजी कोळेकर. शिवप्रसाद काने. विकास पिसाळ. लक्ष्मण मेंगुर्ले. 53 केशव भोसले. सुनील यादव. शांताराम चव्हाण.
नंबर 57 अशोक दाभाडे 58 किरण जाधव 35 नंबर आहे संदीप हिंदूराव ठोंबरे संदीप हिंदूराव ठोंबरे यांच्यावर हो 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 नाही थांबा अजून लागलेला नाही कौल लागला नाही अजून कौल लागलेला नाही नजर चुकीने नावाचा पुकारा झाला होता अजूनही नाथांचा कौल कुणाला आहे हे निश्चित झालेले नाही
बघण्याचा मान मिळालेला आहे. अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी बावधनचा 2026 सालचा पगार निश्चित झालेला आहे. तर मला हे बघा. मला पुढे जाऊ.
धन्यवाद